वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण वैद्यकीय गर्भपात MTP, त्याची उद्देश, कारणे, तरतुदी, नेक्स्ट आहे त्याचा कालावधी, ठिकाण आणि पद्धती, लेखी सहमती, आणि आता बघणार आहे गुप्तता। आता वैद्यकीय गर्भपाताची गुप्तता काय, तर ते महत्त्वाचे ठरतात। आता वैद्यकीय गर्भपाताची गोपनीयता पाळली जाते। जे काही वैद्यकीय गर्भपात होतात त्याची गुप्तता ठेवली जाते। ते फक्त भरलेले फॉर्म आता वैद्यकीय म्हणजे MTPचे जो काही फॉर्म भरलेला असतो तो फक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठीच, माहितीसाठीच असतो। आता हे इतर कोणालाही बघायला मिळत नाही। आता MTP किंवा वैद्यकीय गर्भपाताचा जो काही फॉर्म असतो तो इतर कोणालाही बघायला मिळत नाही। आता MTP नंतर शारीरिक काळजी, MTP झाल्यानंतर शारीरिक काळजी काय केली जाते, तर कोणत्याही कठीण कामात स्वतःला गुंतवू नये। आता जे काही कठीण काम असतात त्याच्यामध्ये स्वतःला गुंतवू नये। पोटदुखी कमी करण्यासाठी उष्णता पॅड वापरा। आता पोटदुखी कमी करण्यासाठी उष्णता असलेले पॅड वापरायची। पोट आणि पाठीच्या खालच्या भागाला हळूवारपणे मालिश करणे। वेदना कमी करण्यासाठी ओव्हर काउंटर गोळ्या। आता जर पोटाला जास्त वेदना किंवा पोटाच्या खालच्या भागामध्ये जास्त वेदना होत असेल तर त्याच्यासाठी ओव्हर द काउंटर गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे। आणि पोट आणि पाठीच्या खालच्या भागाला हळूवारपणे मालिश करणे। पॅड बदलत राहावे आणि स्वच्छ जागा धुवावी। MTP झाल्यानंतर जे काही पॅड असतात ते पॅड किमान एका तासाने किंवा 2-2 तासांनी बदलत राहावे। आणि बदलत राहण्याच्या अगोदर ती जागा स्वच्छ धुवून दुसऱ्या पॅडचा यूज करावा किंवा त्या ठिकाणी ती जागा स्वच्छ धुवून दुसरा पॅड लावावे। वैद्यकीय गर्भपाताचे MTPचे फायदे काय, तर या प्रक्रियेमध्ये शारीरिक क्रिया समाविष्ट नाही। या प्रक्रियेमध्ये शारीरिक प्रक्रिया समाविष्ट नाही। वैद्यकीय गर्भपात हा गर्भवती असल्यास करता येतो। आता वैद्यकीय गर्भपात हा गर्भवती असलीस महिला की लगेच करता येतो। ही प्रक्रिया सोपी आणि फक्त स्त्रीला गर्भपाताच्या गोळ्या द्याव्या लागतात। ही प्रक्रिया स्त्रीलाच करावी लागते। स्त्रीला गर्भपाताच्या गोळ्या द्याव्या लागतात। MTP नैसर्गिक वाटते। तर याच्यामध्ये काय वाटते, तर वैद्यकीय गर्भपातामध्ये MTP हे नैसर्गिक वाटते। त्यांच्यामध्ये फक्त स्त्रीलाच काही गोष्टींचं सहन करावं लागतं। अशा प्रकारे वैद्यकीय गर्भपात MTP आपण बघितलेले आहे। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। जर तुम्हाला खरंच व्हिडिओ यूजफुल वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज। थँक्यू। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।